नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहाली राणे, मास्टर्स इन वैदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरो रीडर, वास्तू कन्सल्टंट आणि माइंड हीलर ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जीव तोड मेहनत केलीत, रात्रीचा दिवस केलात, रक्ताचं पाणी केलं अक्षरशः, आणि त्या गोष्टीचं फळ जेव्हा त्या यशाचं फळ मिळण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र फक्त आणि फक्त निराशाच तुमच्या हाती लागली. आणि अशा वेळी तुम्ही बघताय अशी व्यक्ती की जिने तुमच्यापेक्षा निम्मी मेहनतसुद्धा घेतली नव्हती, तिला मात्र त्या यशाचा पुरस्कार तो अगदी सहज आणि मानापानासकट त्याच्यासाठी उपलब्ध झाला. आणि जर मी तुम्हाला सांगितलं तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी अर्थ आहे, त्या अर्थामागे सुद्धा काहीतरी कारण आहे आणि त्या कारणावरती सुद्धा काहीतरी उपाय आहे, तर हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघाल. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही मनापासून घेतलेल्या मेहनतीला जर यशच मिळत नसेल, म्हणजे मग ते तुमच्या व्यवसाय ठिकाणी असो किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी त्याच्या शाळेतल्या परीक्षेसाठी घेतलेली जी मेहनत असेल त्या बाबतीत असो, किंवा एखादं नातं असो जे जपण्यासाठी तुम्ही फार प्रयत्न केले होते, परंतु अशी व्यक्ती की जिने एवढे एफर्ट्सही घेतलेले नसतात ते नातं जपण्यासाठी, तरी सुद्धा ती त्या सुखाचा हिस्सेदार ठरते. अशा वेळी तुम्ही काय करता? तर आपल्या नशिबाला दोष देता, त्या देवाला नावं ठेवता. तुम्हाला एक सांगते, या अथांग विश्वात अनेक ऋतू बदलतात, अनेक साम्राज्य येतात, कोलमडतात, नष्ट होतात, परंतु अनादी काळापासून एक मात्र तो एक नियम आहे जो अढळ आहे, तो म्हणजे निसर्गाचं संविधान. आणि या संविधानात पहिला आणि शेवटचा नियम म्हणजे जे पेराल तेच उगवेल. अहो, हे शेतीचं शास्त्र नाही, तर हे मानवी अस्तित्वाचं, त्याच्या यशाचं, त्याच्या जडणघडणीच्या मूलभूत विज्ञान आहे. तुम्ही जे त्याला द्याल तेच तो तुम्हाला परत करतो. इथे कोणालाच कष्टाची पेरणी नको आहे, पण यशाचं रसाळ फळ मात्र सगळ्यांना चाखायचं आहे. पण निसर्गाच्या दरबारात लाचलुचपत चालत नाही की वशिलाही लागत नाही. अहो, मी तर म्हणेन, तुम्ही बाबळीच्या काट्यांची पेरणी करून हापूसच्या गोडव्याची अपेक्षा करणं म्हणजे तुम्ही स्वतःचाच घात करण्यासारखं आहे, नाही का? ते पेरणीचं बीज म्हणजे तुमचे विचार, तुमचे संस्कार, तुमची नीतिमत्ता आणि त्याच अनुषंगाने झालेलं तुमच्या हातून कर्म. म्हणजे तुमचं आजचं कर्म हेच तुमचं उद्याचं प्रारब्ध ठरतं. पण माणसाच्या मात्र मनासारखं झालं नाही ना की मग त्याच्या तोंडून वाक्य निघतात, काय माहिती माझं नशीबच खराब, क्या पता ऊपरवाले की मर्जी, कदाचित त्याच्या मनातच नसेल माझं चांगलं व्हावं, माझं नशीबच फुटकं, वगैरे वगैरे वगैरे, ब्ला ब्ला ब्ला. पण इथेच खरा प्रश्न उद्भवतो आणि तो सोडवण्यासाठी मोठमोठे वैज्ञानिक, ऋषीमुनी, फिलॉसॉफर्स हे सुद्धा त्यासाठी प्रयत्न करतात की असं वाटतं की माझं नशीब आधीच कोणी लिहून ठेवलंय का? म्हणजे ही सगळी गोष्ट काही स्क्रिप्टेड आहे? म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, प्रसंग हे आधीच ठरलेले असतात? आणि जर असतीलच तर मग आपण मेहनत का घ्यायची? मग आपण मोठमोठी स्वप्न कशी बघायची? ती पूर्ण करण्यासाठी धडपड तरी का करायची? मग आपण त्यासाठी घेतलेल्या एफर्ट्सचा अर्थ तरी काय लागतो? अहो, त्याचा अर्थ हा तुमच्या कर्मातच दडलेला आहे. मला एक सांगा, वैयक्तिक तुमचं वाईट करण्यामागे देवाचा काय उद्देश असू शकतो? काय त्याची दुश्मनी असू शकते तुमच्याशी? त्याला सगळी माणसं सारखीच, ब्रह्मांडाचा हाच पिता आपण ज्याला म्हणतो, तर आपल्या लेकरांचं वाईट कसं होऊ देईल? तर त्यामागे असतं तुमच्याच कर्माने बनलेलं तुमचं प्रारब्ध. तर हे प्रारब्ध जर कर्मामुळे घडत असेल तर कर्म म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया. कर्माचे बघा 3 प्रकार असतात. एक संचित कर्म, दुसरं आपलं प्रारब्ध आणि तिसरं क्रियामान कर्म. आपला हा जन्म अनेक हजारो लक्ष योनीतून आपल्याला मिळालेला असतो. त्या प्रत्येक योनीतून प्रवास करत असताना आपल्या हातातून जे काही चांगलं वाईट कर्म जमा होत असतं, साचत असतं, त्याला म्हणतात संचित कर्म. आणि प्रारब्ध कर्मासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला असतो. त्या संचित कर्मातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला उपभोगण्यासाठी आणि ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या भोगण्यासाठी. मग मनुष्य जन्मच का? तर मनुष्यच हा एकमेव असा सजीव आहे इतर सगळ्या प्राणीमात्रांमध्ये की ज्याला 2 गोष्टी देवाने वेगळ्या दिलेल्या आहेत. त्या म्हणजे एक म्हणजे त्याची बुद्धी आणि दुसरी म्हणजे त्याची वाणी. तिचा उपयोग करून तो प्रारब्धातील कर्माची परतफेड करू शकतो. एक म्हणजे बुद्धीने स्वतःचा शोध घेणे म्हणजेच मेडिटेशन, आणि वाणीने, मुखाने नामस्मरण करणे.
ह्या दोन गोष्टीने तो त्याच्या प्रारब्धातील कर्माची परतफेड करू शकतो. म्हणजेच प्रारब्धातील कर्माचा जो दाह आहे तो कमी व्हायला त्याला मदत होते. आणि तिसरे म्हणजे क्रियामान कर्म. म्हणजे जे जे आत्ता तुमच्या हातातून जे जे काही घडत आहे, म्हणजे तुम्ही जो विचार करताय त्यामागचा तुमचा उद्देश, तुमची नीतिमत्ता, हे सगळं काही तिथे वरती रेकॉर्ड होत आहे. ह्या सगळ्या आत्ताच्या काळातल्या घडणाऱ्या तुमच्या हातून, मनातून, विचारातून ज्या ज्या काही घटना आहेत त्या सगळ्या क्रियामान कर्मामध्ये इन्क्लूड होतात. तुम्ही ऐकलं असाल आत्मा अमर आहे आणि प्रत्येक सजीव योनीतील म्हणजे पशु, पक्षी, झाडं इत्यादी वगैरे ही सगळी जण आपापल्या जन्मामध्ये आपापल्या चांगल्या वाईट कर्मातून ते कर्म संचित करत असतात आणि ते फेडण्यासाठी मात्र मनुष्य योनीच काम करते किंवा मनुष्य योनीच आपल्याला मदत करते. मग जर आत्ता आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला असेल तर मी म्हणेन ही देवाने दिलेली आपल्याला एक संधीच असते की तुमच्या प्रारब्धातील कर्माची तुम्ही तिथे परतफेड करू शकता. परंतु जन्माला आल्यावर मात्र मनुष्य माया, मोह, मत्सर, अहंकार, क्रोध अशा गोष्टींना बळी जाऊन त्यांनी कशासाठी जन्म घेतलाय म्हणजे त्याचा पर्पज ऑफ लाईफ काय आहे तेच तो विसरून जातो आणि मग नको त्या ठिकाणी हातपाय मारत बसून हवं ते यश न मिळाल्यावरती पुन्हा खचित होतो. इथे प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा आहे. प्रारब्ध म्हणजे शिक्षा नाही, प्रारब्ध ही एक शिकवण असते. आलेल्या परिस्थितीवर तुम्ही कशी मात करता, ती सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करता किंवा त्या सिच्युएशनला कसे तुम्ही रिॲक्ट होता, यातून तुमच्या हातून कर्म घडत असतं आणि तेच कर्म तुमचं उद्याचं प्रारब्ध ठरणार असतं. बरं, हे सगळं प्रारब्ध तुम्हाला कर्माद्वारे ह्याच जन्मात फेडता येतं का? तर नाही. काही फेडता येतंही, पण काही फेडण्यासाठी त्याची एक ठराविक सिच्युएशन, परिस्थिती निर्माण व्हावी लागते आणि मगच तुम्हाला त्यातून जावं लागतं. काहींना तर ते पूर्ण स्ट्रगल करून भोगावंच लागतं, तर काहींचं ते नामस्मरणाने सुद्धा फिटतं. त्यामुळे प्रारब्ध बदलता येत नाही, ते भोगूनच तुम्हाला पुढे जावं लागतं. फक्त आणि फक्त नामस्मरणानेच तुम्ही त्याचा दाह कमी करू शकता, एवढंच. म्हणूनच मी म्हणेन नशिबात तुमच्या जे काही घडत असेल, चांगलं वाईट, त्याचा मनापासून स्वीकार करा. चांगलं झालं तरी सुद्धा ते तुमच्याच संचित कर्मातलं यशाचं फळ असतं आणि वाईट झालं तरी सुद्धा ते तुमच्याच संचित कर्मातलं एक ऋण असतं, जे कमी झालं किंवा फिटलं असं म्हणता येईल. त्यामुळे कमी झालं, दुःख झालं तरी सुद्धा तुम्ही त्याचा आनंदच उलट व्यक्त करा की माझं एक प्रकारे त्या संचित कर्मातलं ऋण फिटलं. आणि जरी चांगलं झालं तरी सुद्धा ते तुमच्याच पूर्वपुण्यामुळे झालेलं आहे, त्यामुळे त्याच्यात सुद्धा गर्व करण्यासारखं काहीच नाही. म्हणूनच कुठल्याच परिस्थितीत त्या ब्रह्मांड नायकाचे आभार मानायला कधीच विसरू नका. तो तुमचं वाईट कधीच चिंतत नसतो. उलट आपल्यालाच माहीत नसतं आपल्या संचित कर्मात आपण काय करून ठेवलं आहे ते, आणि उलट तो आपल्याला नाना प्रकारे मदतच करत असतो ते फेडायला. कुठली तरी सिच्युएशन निर्माण करून, कुठल्या तरी माणसाच्या रूपात येऊन, कुठल्या ना कुठल्या मदतीतून तो आपल्याला आपलं दुःख किंवा आपलं पापकर्म कमी करण्याचीच मदत करत असतो. परंतु मनुष्याला असं वाटतं की सगळं मीच केलं, माझ्यामुळेच हे झालं, मी नसतो तर ते शक्यच नव्हतं, असं सगळं. अरे परंतु ती सिच्युएशन, ती परिस्थिती किंवा त्या ठिकाणी तसं वागण्याची तुम्हाला दिलेली बुद्धी ही त्या परमेश्वरानेच दिलेली असते. प्रारब्ध कुणालाच चुकलं नाही, तो ब्रह्मांडाचाच नियम आहे. अगदी ईश्वराला सुद्धा नाही, म्हणजे श्रीराम प्रभूंनाही नाही आणि श्रीकृष्णाला सुद्धा नाही. 14 वर्षाचा वनवास हे श्रीराम प्रभूचं प्रारब्धच होतं. परंतु त्यांनी आपल्या सावत्र आईचं आणि वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं, पण कौसल्याच्या प्रेमाचा दुरावा मात्र त्यांना सहन करावा लागला. मग पुढच्या जन्मी श्रीकृष्णाच्या जन्मी येऊन त्यांनी तो दुरावा आपल्या सावत्र आईला सहन करायला लावून, म्हणजेच आपल्या देवकी मातेला तो दुरावा सहन करायला लावून यशोदेला तेच मातृप्रेम त्यांनी देऊ केलं. म्हणजेच पुढच्या जन्मी कौसल्या ही यशोदेच्या रूपामध्ये जन्माला आली होती. म्हणजेच आयुष्यात आलेल्या कुठल्याही परिस्थितीत एकंदरीत एवढंच की आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला वाहावत ठेवायचं आहे. कारण म्हणतात ना, इथे त्याच्या मर्जीशिवाय झाडाचं पानही हलत नसतं. आपल्याला फक्त आनंदाच्या क्षणी नम्र आणि दुःखाच्या क्षणी धैर्य दाखवत जगत राहायचं असतं, चालत जायचं असतं. कारण तिथे जर आपण आपलं अस्तित्व दाखवायला गेलो तर आपल्याच हातून कर्म घडणार असतं. म्हणजे आनंदाच्या क्षणी जर आपल्याला असं वाटलं की ती गोष्ट आपल्यामुळे घडली तर त्यामुळे येणारा आपल्या मनामध्ये गर्व, अहंकार हा आपलाच घात करू शकतो. आणि दुःखाच्या क्षणी मनामध्ये येणारा क्रोध, मत्सर, त्यानंतर
दुष्कर्म आपल्या हातून घडू शकतं. म्हणूनच प्रवाहाचा मार्ग हा आपल्या प्रारब्धाला अनुसरून ठरलेला असतो. त्याला डावलवून जाण्याचा अधिकार हा कोणालाच नाही. आपण फक्त नावाडी असतो. त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाऱ्याच्या झोताच्या दिशेने आपल्याला फक्त ती नाव हाकत पुढे न्यायची असते. ते आपल्यासाठी चांगलं असतं. आणि जर ती नाव तुम्ही त्याच्या हातात सोपवली ना, तर नकळत तुमच्यासाठी जे चांगलं आहे ना ते व्हायला सुरुवात होते. आणि आपोआप तुमच्या मनाला एक आत्मिक समाधान मिळायला सुरुवात होते. कारण तोच खरा तुमच्या जन्माचा उद्देश असतो. पण जन्मानंतर ह्या मायाचक्रात अडकल्यावरती आपण नको तेवढी मेहनत आणि जिद्दीने नको त्या ठिकाणी इतकी मेहनत घेतो की शेवटी आपल्या पदरी निराशाच पडते. आणि पुन्हा आपण त्याचं खापर त्या परमेश्वरावर फोडतो किंवा त्यालाच नावं ठेवतो. आणि पुन्हा आपल्या त्या क्रियामान कर्मामध्ये आपण वाढ करतो. अहो, आपणच आपलं प्रारब्ध घडवत असतो, जे जन्मापासून ऑलरेडी ठरलेलंच असतं. जे दिशा देतं ते बदलता येत नाही. नशीब म्हणजे जे प्रारब्धाचं फळ तुम्हाला मिळणार असते ते दाखवते आणि ते तुम्हाला बदलताही येते. आणि कर्म हे तुमचे प्रयत्न आणि प्रारब्ध हे मिळून बनतं, जे तुम्हाला गती देतं, ज्याच्या साथीने योग्य त्या परिस्थितीत तुम्ही तुमची मनस्थिती चांगली ठेवू शकता, सिच्युएशन हँडल करू शकता. म्हणजेच दुःख जर स्वीकारलं तर त्याचा परिणाम जास्त वाईट होत नाही. जुन्या कर्माचा म्हणजेच तुमच्या प्रारब्धाचा लेखाजोखा, आराखडा, नकाशा जर तुम्हाला बदलायचं असेल तर कर्माची लेखणी हातात घ्यावी लागेल. आणि कर्म म्हणजे काय हे इन डिटेल जाणून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाय बाय.